महिला मंडळ उपस्थित आहे त्यांचा देखील मनापासून आभार मानतो। या गुरुवाडीच्या महिलांची एक खासियत आहे हरिपाठ जो गातात ना नॉन स्टॉप एक तास त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा। त्याचप्रमाणे या ठिकाणी अप्रतिम असं साऊंड सिस्टम आपल्याला लाभलंय दीपक मिस्त्री तुम्हालाही धन्यवाद देतो तुमचे आभार मानतो। या वाडीची भजनाची परंपरा बुवा जवळजवळ 50 ते 55 वर्ष ज्यांनी अविरत चालवली ज्यांनी जोपासली असे भजनी बुवा कैलासवासी लहू गुरु आणि त्यांचे बंधू कैलासवासी रमेश गुरु यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी शिवचरणी प्रार्थना करतो। त्याचप्रमाणे या मुंबई मंडळ या वाडीचं मुंबई मंडळ त्यांचे अध्यक्ष यशवंत गुरु त्या मंडळाचे सर्व पदाधिकारी आणि सभासद यांचे देखील मनापासून आभार मानतोय धन्यवाद देतोय आणि भजनाला सुरुवात करतोय। रामकृष्ण हरी बुवा रामकृष्ण हरी म्हणजे काय रामाचा आचार कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार। भजन म्हणजे काय भ म्हणजे वदावा ज म्हणजे जपावा आणि न म्हणजे नमावा बुवा असं सगळेच बुवा सांगतात। पण भजन म्हणजे काय सूर टाळ मृदुंग यांची एकरूपता परमेश्वराचे नामस्मरण देवाचे दिव्य शक्तीचे गुणगान अंतरात्म्याची प्रसन्नता मनाला पॉझिटिव्ह करणारी ऊर्जा बुद्धीचा विकास दुःखाचा विसर काढून टाकण्याचे साधन मनावर सात्विक गुणांचे केलेले संस्कार देवाला भुरळ पाडून प्रसन्न करून घेण्याचा सोपा मार्ग म्हणजे भजन। हरी म्हणा पुण्याची गणना कोण करेल हरिमुखातून असं म्हणा पुण्याची गणना कोण करू शकत नाही। अरे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद अमृतामध्ये आहे मेलेल्याला जिवंत करण्याची ताकद अमृतामध्ये आहे लोखंडाला सोनं करण्याची ताकद परिसामध्ये आहे लोखंडाला सोनं करण्याची ताकद परिसा
माणसामध्ये आहे. या संपूर्ण जगाला सुखी आणि समाधानी करण्याची ताकद या हरिनामामध्ये आहे बुवा. या हरिनामामध्ये बरोबर होतं ना.
ज्या वेळेला सीतेचं अपहरण झालं बघा आणि रावणाने सीतेला लंकेमध्ये ठेवली, बरोबर ना? रावणाने सीतेला नेऊन लंकेमध्ये ठेवली आणि ही गोष्ट रामाला कळली की रावणाने सीतेचं अपहरण केलं आणि तिला लंकेमध्ये ठेवलं. राम इकडून निघून लंकेच्या समुद्रापाशी आला आणि मार्गक्रमण करण्यासाठी सेतू, पाण्यावर सेतू बांधण्याचा प्रयत्न केला आणि तो सेतू बांधताना जे दगड टाकत होते ना, दगड ते पाण्यावर तरंगत होते, दगड टाकत होते ते पाण्यावर तरंगत होते आणि ते दगड पाण्यावर रामनामाने तरत होते. बाबा रामनामाने ते दगड पाण्यावर तरत होते म्हणून रामाचा जय जयकार इकडे झाला. आणि ही गोष्ट रावणाच्या इकडे कळली, रावणाला कळली की तिकडे रामाचा जय जयकार चालला. कारण का? तो पाण्यामध्ये दगड टाकला आणि रामनामाने तो दगड तरला, रामनामाने तो दगड तरला म्हणून तिकडे रामाचा जय जयकार होतो. ही गोष्ट रावणाला कळली. रावणाला कळल्यानंतर रावणाने पण लगेच दुसऱ्या दिवशी आपलं सैन्य बोलावलं, कारण आपला पण जय जयकार झाला पाहिजे. रावणाने सैन्य बोलून एक भला मोठा दगड घेतला, भला मोठा दगड घेतला आणि दगड घेऊन अगदी तोंडाजवळ ठेवला आणि हळूच फुटलो. दुसऱ्या गायकोक जाता नाही असा फुटलो आणि तो दगड पाण्यात टाकला. चमत्कार काय? रावणाचा दगड सुद्धा तरला बुवा, रावणाचा दगड तरला. ही गोष्ट सर्व सैनिकांना कळल्याबरोबर रावणाचा पण इकडे जय जयकार सुरू झाला. रावणाचा जय जयकार सुरू झाला त्याबरोबर ही गोष्ट मंदोदरीला कळली. ज्या बरोबर मंदोदरीला गोष्ट कळली, मंदोदरीने लगेच आपल्या नवऱ्याला बोलून घेतलं. कमी धावत पलत रावण बायको चांगला राहता आणि मंदोदरीने आपल्या महालात बोलावलं आणि विचारलं, तुम्ही अख्ख्या जगाला फसवू शकता पण मला फसवत नाही. तो दगड टाकलेलो तरलो फसवतो सांगा. या मंदोदरीने रावणाक विचारला पण रावणाने ही गोष्ट कोणाक सांगायला नव्हती मी दगडात काय सांगले. तर रावणाक पण कळला की बायको बरोबर वाकडा घेऊन काय उपयोग नाही. ज्याचा बायको बरोबर वाकडा तो कोणीच खाय चुलीची नाकडा, बरोबर ना? अगं शेवटी रावणाला सांगावं लागलं की एवढा दगड घेतलं आणि मी काय बोललो त्या दगडाला, जर दगडा का तू बुडशील तर तुला रामनामाची शपथ आहे आणि हेच रामनाम घ्यायला बुवा या ठिकाणी या गुरुवाडीतील ग्रामस्थ बोलले. धन्यवाद. असं सांगून अध्यात्म सांगायचा प्रयत्न करा. बरेच विषय आहेत बुवा. अध्यात्म सांगू शकता, समाजसेवा सांगू शकता, समाज कल्याण सांगू शकता. आणि आमच्याकडे सगळ्यांनी शेती सोडलेली आहे फार कमी प्रमाणात. शान मिळताना मुश्किला. थोड्या दिवसांनी लक्षात ठेवा, शान विकत घ्यायचा लागणार, बरोबर ना? खळा सारखा या काळा लादी टाकली लागते का बघा? नाही. हा तू वाढव 2-4 म्हशी असू दे बाबा. सुरुवात करूया मला. नमस्कार. आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करून पखवाजाच्या माध्यमातून मी कुमार सुदर्श समीर घागरे महाराजांवरती स्तुतीपरण सादर करण्याचा प्रयत्न करतोय. तुमच्या सर्वांच्या टाळ्यांची साथ या छोट्या कलाकाराला असू द्या. तर ऐका.
भद्राय राजते
आमचे परममित्र सुभाष गुरव आणि या गावचे युट्यूबर लाऊडस्पीकरवाल्यांचे आम्ही आभार मानले. भवानी मानवानी काय माहित नाही कधी घरी गेल्यावर एक तर इलाच उशिरा बाबा जेवण हा या माहिती वेळेत यायचा ना काय आता गेलास आभार मानल्यावर सुद्धा. तर या ठिकाणी माझे परममित्र युट्यूबर कोकणी राजा यांचे देखील सुभाष गुरु यांचे देखील मनापासून आभार मानतो. 100 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.